विराम चिन्ह हा घटक आपण पाहतो, पण विराम चिन्ह पाहायच्या अगोदर आपल्याला काय पाहावं लागेल? विराम म्हणजे काय? विराम कशाला म्हणायचं? जेव्हा आपण बोलतोय आणि बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो, या थांबण्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? विराम. मग आता विराम चिन्ह कशाला म्हणायचं? नीट ऐकायचं. ऐकणं होत नसलं घरी जायचं, पत्र काढायचं, डबल वाचवायचं, काय काम नसतं. बघा आता विराम चिन्ह कशाला म्हणायचं? जेव्हा आपण एखादं वाक्य वाचतो, एखादा उतारा वाचतो आणि वाक्य उतारा वाचताना मध्येच आपण काय करतोय? थांबतो. या थांबल्यावरती जेव्हा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे काय येतात? चिन्हे येतात की नाही? त्यात विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात. राम आंबा खातोय. राम काय करतोय? केव्हापासून खातोय? पाचवीपासून. केव्हापासून खातोय? पाचवीपासून. राम आंबा खातो. वाक्याच्या शेवटी काय येतो? पूर्णविराम. यालाच ए बाळुट्रे, तुझं नाव काय? वाक्याच्या शेवटी काय आला? काय आला? प्रश्नचिन्ह आला. बरोबर. जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतोय काय? जेव्हा आपण एखादा उतारा वाचतो आणि या उतार्यातील वाक्यामध्ये राम आंबा खातो, जेव्हा त्या वाक्यात उतार्यात विशिष्ट प्रकारच्या खुणा आलेल्या असतात, त्या खुणांनाच काय म्हणायचं? काय म्हणायचं? विराम चिन्ह. काय म्हणायचं? विराम चिन्ह. ऐका, विराम कशाला म्हणायचं? जेव्हा आपण बोलता बोलता थांबतो, विराम घेतो, विश्रांती घेतो, या विश्रांती घेण्याला, विराम घेण्याला काय म्हणायचं? विराम असे म्हणायचं. बरोबर आहे काय? पण वाक्यामध्ये किंवा उतार्यामध्ये आपण वाचत असताना विशिष्ट प्रकारच्या खुणा असतात, त्या खुणांनाच काय म्हणायचं? विराम चिन्ह. राम आंबा खातो हे वाक्य आहे. ह्या वाक्याच्या शेवटी खूण आले, पूर्ण विराम आला नाही? त्या खुणेलाच काय म्हणायचं? पूर्ण विराम. समजलं? एखाद्याला प्रश्न विचारलाय, वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आलाय, ती खूण आहे, तेव्हा त्याला काय म्हणायचं? प्रश्न चिन्ह. नाक नाक नाक. माझ्या मनातल्या भावना मी बोलू, हे साप बोललो नाही. वाक्याच्या शेवटी कोणतं? अरे बाप रे, म्हातारी मेली कोटावरची. वाक्याच्या शेवटी काय येणार? अरे बापरेच्या पुढे काय येणार? म्हणजे आपल्या मनातला जेव्हा आपण उद्गार म्हणून दाखवतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? उद्गारवाचक चिन्ह. बरोबर आहे काय? मग आता हे चिन्ह कोणती, ती ओळखायची कशी? हे आपण, तू धमडं वाजू नको, थोबाडे या बँड मध्ये पाठवून देईल तुला. ए तू समोरचाच आहे काय? तिळगुळ कुणाकडे? तिळगुळ म्हणले की डबाच होते. एकच दे रे, मला सोडायचं. इकडे बघा बाळा, हा काय आहे? एक तीळ. 7 जणांनी खाल्ला होता, पण तीळ नावाचं डुकर. दिला मला माझ्या कोणत्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अशा शुभेच्छा माझ्याकडून. खूप खूप आनंदी राहा, गोड गोड बोला, एकमेकांशी कडू कडू बोल नका, आहे ते नाही? आता सायासारखा हा बाबा खरा कशा शुभेच्छा ऐकल्या त्याने काय केले? त्याला माझं हसूच आवडलं नाही. मला पाणी घेतलं होतं सायना, मी दिसलो की हातच लागला, त्याच्या तोंडातलं पाणी माझ्या अंगावर आलं. याला तुम्ही काय म्हणताय हे महत्वाचं आहे. बरोबर आहे काय? बघा, मग तुमच्या मनातला उद्गार, तुमच्या मनातला उद्गार बाहेर पडल्यावरती कुठलं चिन्ह येणार आहे? उद्गार. बरोबर आहे काय? ओके. बघा, आता पाहूया आपण पहिलं विराम चिन्ह मधलं पहिलं विराम चिन्ह घेऊया आपण. पूर्ण विराम केव्हा वापरतात? पूर्ण विराम केव्हा वापरतात? सांगा मला. मस्तीने आंबा खाल्ला. वाक्य पूर्ण झालं की नाही? खातो ना आंबा, बटाट्याची भाजी. ओके. बघा इकडे बघा, नाव काय तुझं? सोमनाथने आंबा खाल्ला. वाक्य पूर्ण झालं की नाही? मग वाक्याची शेवटी काय येईल? विराम. कुठलं विराम चिन्ह नाही? पूर्ण विराम. बघा, पूर्ण विराम केव्हा वापरतात? वाक्य पूर्ण झाल्यावरती काय वापरतात? पूर्ण विराम. राम आंबा खातो. बघा आणखी
हे महत्वाचं आहे बघा. दुसरा नियम झिंगऱ्या नीट आहे का? दुसरा नियम 7वी 8वी स्कॉलरशिप 6वी मंथन. दुसरा नियम तुमच्या लक्षात राहत नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहित आहे की वाक्य पूर्ण झाल्यावरती विरामचिन्ह वापरतात हे तुम्हाला माहिती आहे. पण ते विरामचिन्ह कुठलं आहे? पूर्णविराम. पण पूर्णविराम आणखी केव्हा वापरायचा बाळा? तर नीट ऐका. काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्यापुढे पूर्णविराम दिला जातो. तुम्ही लग्नाची पत्रिका जी असते ती कधीतरी वाचा तुमच्या घराची. बघा तिथं संक्षिप्त वाक्य असतं. स न वि वि. सच्या पुढे काय येतो? पूर्णविराम. नच्या पुढे काय येतो? पूर्णविराम. म्हणजे आणखी केव्हा वापरतात तर काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्यापुढे काय देतात? पूर्णविराम देतात. समजलं का बाळांनो? बघा स्त्री आपण लिहितो बघा स्त्री आणि त्याच्या पुढे काय असतं बाळांनो? पूर्णविराम असतो का? तुमच्या घरात ज्यावेळेस लग्नाची पत्रिका येते ती पत्रिका बघा तुम्ही. श्री डॅश डॅश यांचे पुत्र व सौच्या पुढे पण पूर्णविराम असतो ना. म्हणजे पूर्णविराम वाक्यात दोनदा वापरतात. केव्हा वापरतात बाळांनो? तर पहिली गोष्ट वाक्य पूर्ण झालं आहे हे दर्शवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. आणि त्याच्यानंतर बाळून काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्याच्या पुढे पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ वि वि विनंती विशेष. श्रीमान श्रीच्या पुढे पूर्णविराम येणार. डॉक्टर डॉक्टरच्या डॉच्या पुढे काय येणार? पूर्णविराम. म्हणजे जेव्हा आपण संक्षेपात लिहितो त्याच्याही पुढे काय वापरतात? पूर्णविराम वापरतात. 6वीचे विद्यार्थी समजलं का तुम्हाला बाळांनो? 6वीचे विद्यार्थी समजलं का आता? दुसरं विरामचिन्ह पाहूया आपण अर्धविराम. अर्धविराम कसं असतं बाळांनो सांगा? म्हणजे जसं आपण पूर्णविराम लिहितो का तसं वरती असा एक पूर्णविराम खाली स्वल्पविराम द्यायचा. तो त्याला काय म्हणायचं? अर्धविराम. तुम्हाला दाखवतो अर्धविराम कसं असतं ते. बघा अर्धविराम कसं असतं इकडे बघा बाळांनो. तुम्हाला हे कोणतं चिन्ह आहे? आता हे बघा अर्धविराम. याला काय म्हणायचं? मग हे अर्धविराम केव्हा वापरतात? नीट ऐका बाळांनो. दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी. केव्हा? दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी आणि किंवा अशा पण परंतु या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात तेव्हा अशा वाक्यांचा संबंध अर्धविराम या चिन्हाने दर्शवतात. 7वी 8वी 6वी 5वी बाळांनो नीट ऐका. तुम्हाला मी आणखीन सांगतो असं तुम्हाला इतकं सोप्यातलं सोपं कोणीही शिकवणार नाही. नीट ऐकायचं. मी क्वेश्चन विचारणार तुम्हाला सर्वांना बरं का. अर्धविराम केव्हा वापरतात? ऐका बाळांनो. दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी. म्हणजे एखाद्या वाक्यात जर आणि पण परंतु किंवा अशा उभयान्वयी अव्ययी शब्दांचा वापर करतात तेव्हा अशा वाक्यांचा संबंध अर्धविराम या चिन्हाने दाखवतात. कोणत्या? गड आला पण सिंह गेला. वाक्य कुठलं आहे? गड आला पण सिंह. मग या वाक्यामध्ये कोणता शब्द आलाय? पण. बघा पण परंतु आणि नीट ऐका बाळांनो. पण परंतु आणि किंवा अशा. बघा उदाहरण काय बाळांनो नीट ऐका. उदाहरण काय सांगितलं मी तुम्हाला? गड आला पण काय गेला? सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. मग याच्यामध्ये तुम्ही अर्धविराम का घेतले रे बाळांनो? सांगा बाळांनो. एक लक्षात घ्या. इकडे सगळे मुली इकडे बघा कांबळे खुशबू इकडे बघा भूमी. या वाक्यामध्ये गड आला पण सिंह गेला मध्ये एक वाक्य आहेत का दोन वाक्य आहेत? कोणती कोणती? गड आला हे एक वाक्य आहे गेलाय. ओके. आणखी कुठलं आहे? पण सिंह गेला. हे दोन वाक्य जोडण्यासाठी जेव्हा वाक्यामध्ये आणि पण अशा किंवा अशा शब्दांचा वापर येतो. इथं कोणता शब्द आलाय? पण. आलाय नाही? मग गड आलाच्या पुढे आपण कोणतं चिन्ह घेणार? अर्धविराम. गड आला पण सिंह गेला. मग अर्धविराम केव्हा वापरतात? जेव्हा एका वाक्यामध्ये आणि अशा परंतु किंवा हे शब्द येतात आणि दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी कोणतं चिन्ह घेतात? अर्धविराम. कुणाची काय अडचण आहे का? पूर्णविराम समजलं केव्हा वापरायचं? अर्धविराम केव्हा वापरायचं समजलं? नीट विचार. फंड उठ सांग. अर्धविराम केव्हा वापरायचा?
हा अर्धविराम केव्हा वापरतात लवकर सांग. जेव्हा दोन छोटी वाक्य येतात तेव्हा वापरतात. दोन छोटी वाक्य येतात. दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम वापरायचा, पण त्या वाक्यामध्ये आणि अशा किंवा परंतु हे शब्द आले पाहिजे. समजलं? तुमचे हे दोन वाक्य कशाला गड आला पण सिंह गेला, हे वाक्य कशाला जोडलंय पणने. कशाने? पण. बरोबर आहे का नाही? मग गड आला या पणच्या अगोदर काय घ्यायचं आहे? अर्धविराम घ्यायचं आहे. चला, कोणाची काय अडचण आहे का? बस खाली. अर्धविराम मध्ये कोणाची काही अडचण आहे का? आहे का? बघा, तिसरा आपण शिकूया आता स्वल्पविराम. काय शिकायचं आता? स्वल्पविराम. स्वल्पविराम केव्हा वापरतात? नीट ऐका, खूप महत्वाचं आहे बघा. दोन छोटी वाक्य एक किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे स्वल्पविराम दिले जाते. नीट बघा, नीट ऐकायचंय. स्वल्पविराम केव्हा वापरतात? काय पाहतो आता आपण? स्वल्पविराम केव्हा वापरतात. बघा, स्वल्पविराम पण दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी किंवा एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास. किंवा एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास प्रत्येक शब्दाच्या पुढे काय देतात? गंगा जमुना सरस्वती यमुना. गंगा जमुना यमुना एकाच जातीचे शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे? आहे की नाही? नावं घ्या तुम्ही. नावं प्रियंका, प्राजक्ता, पिंकी, पियुष्या, प्रणव, प्रमोद, प्रदीप, आहे की नाही? पृथ्वीराज. एकाच जातीचे शब्द आले तर त्या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय घेतात? स्वल्पविराम. समजलं का? समजलं का? सोपं आहे नाही? कुणाच काय अडचण नाही काय? असेल तर विचारा तुम्ही. बघा, नद्यांची नावे घ्या, पशूंची नावे घ्या, पक्ष्यांची नावे घ्या, मुलींची नावे घ्या, मुलांची नावे घ्या. प्रत्येक नावाच्या पुढे जेव्हा एक विशिष्ट प्रकारचा गट असतो आणि त्या गटातले एकाच गटातले सगळे नाव समोरासमोर येतात तेव्हा प्रत्येक शब्दाच्या नावाच्या पुढे काय घेतात? स्वल्पविराम घेतात. समजलं तुम्हाला? स्वल्पविराम चिन्ह कसं माहिती आहे तुम्हाला? समोर दिले तिथं बघा. बघा आता, दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास पण आता ऐका बाळांनो, शेवटच्या शब्दापुढे स्वल्पविराम घ्यायचंय का? नाही. समजा मी 5 नाव तुम्हाला सांगितले प वरची. प्रमोद, प्रदीप, पृथ्वीराज, परमेश्वर आणि पंकज. या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे? स्वल्पविराम. पंकजच्या पुढे स्वल्पविराम येणार आहे का? बिलकुल नाही. शेवटच्या शब्दाच्या पुढे स्वल्पविराम घ्यायचंय का? बिलकुल घ्यायचा नाही. चला, स्वल्पविराम मध्ये कोणाची काय अडचण आहे का? असेल तर विचारा. पूर्णविराम समजलं तुम्हाला? अर्धविराम समजलं तुम्हाला? स्वल्पविराम समजलं तुम्हाला? बघा, आता आपण घेऊया प्रश्नचिन्ह. सगळ्यात सोपं विराम चिन्ह आहे. कुठला आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह केव्हा वापरतात? उठ बाळा, सांग. प्रश्नचिन्ह केव्हा वापरतात? वाक्यात जेव्हा आपण काय विचारतोय तेव्हा काय वापरायचं? प्रश्नचिन्ह. आणि प्रश्नचिन्ह हे सगळ्यात सोपं विराम चिन्ह आहे. का माहिती का? वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह आलं तर ते वाक्य कुठलं आहे ओळखायचं? प्रश्नार्थक वाक्य आहे असं ओळखायचं. ओके. उदाहरणार्थ मी प्रश्न विचारला, ए बाळा उठ रे, उठ लवकर उठ. बाळा, नाव काय तुझं बाळा? सोम. बाळा, तू सकाळी चपाती किती खातोस? 1 खातो. बघा, सोम किती चपाती खातोय? फक्त 1 चपाती खातो. हाय की नाही? प्रमोद सर 3 चपात्या खातात तरी छोटीच आहे. हाय की नाही? आमचा सोम्या बघा कसा खाऊन पिणार. म्हणजे मला काय बस खाली सोम्या, मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुझं गाव कुठलं आहे? हा मी काय विचारला? प्रश्न. बरोबर आहे काय? ओके. तुम्ही अजून युनिफॉर्म का घातला नाही? उत्तर सांगा. हा मी तुम्हाला काय विचारला? प्रश्न. म्हणजे प्रश्न विचारल्यावरती तू जांभळी काय देतो? आपल्या तोंडात तिळगुळ टाकायचा का? ओके. जेव्हा आपण काय विचारतो? प्रश्न विचारतो तेव्हा काय शेवटी काय येणार? प्रश्न चिन्ह येणार. चला, कुणाची काय अडचण आहे का? तुम्हाला प्रश्नचिन्ह समजलं? तुम्हाला विरामचिन्ह समजलं? तुम्हाला अर्धविराम समजलं? तुम्हाला स्वल्पविराम समजलं? बघा, पुढे आता महत्वाचं आहे उद्गारवाचक चिन्ह. खूप सोपं आहे बघा. कोणतं चिन्ह? सांग. पूर्णविराम केव्हा वापरतात? उठ आणि इकडे बघून सांग माझ्याकडे. वाक्य पूर्ण एक वाक्य सांग. चल. राम आंबा खातो. राम माझंच वाक्य. राम आंबा खातो. ओके. सांग. अर्धविराम केव्हा वापरतात?
अर्धविराम केव्हा वापरतात? मी शिकवलं का नाही? चला 5वीचा विद्यार्थी सांगा, 5वी मध्ये कोण सांगतं अर्धविराम केव्हा वापरतात? नुजत सांगते मला, सांग. कितीला आहे तुला? 5वीला आहे का नाही? तू कितीला आहे? 7वीला. मूर्ख आहे काय म्हणून शिकवायला? ना लक्ष द्यायचा. बस खाली, नीट लक्ष द्यायचं. बापानं 30,000 रुपये घेऊन पाठवलं इथं कशाला? टाइमपास करा. असं बोंबलत नाही फुकट मी कुठे बी. मी घरी बोला म्हणून तर बोलत नाही. मला बोला म्हणून बोंबल तिथे माझ्या नावानं बोलत का नाही म्हणून. नीट ऐकायचं. काना खाली जाय काढेल ना. उठ रे तू. उठ उठ तू. ती गुरबट आहे का? उठ तू. सांग अर्धविराम केव्हा वापरतात? जेव्हा आपण दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी वाक्यामध्ये जेव्हा आणि, परंतु, अशा किंवा या शब्दांचा वापर होतो तेव्हा त्या शब्दाच्या पूर्वी वापरायचं अर्धविराम वापरायचं. ओके, बस खाली. बघा आता उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह कसं आहे माहिती आहे तुम्हाला? खूप महत्वाचं आहे बघा उद्गारवाचक चिन्ह. पण हे बघा, हे काय आहे रे? हे काय आहे? मग उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचं? बघा, आनंद. नीट ऐक. अय जान्हवी, ज्ञानेश्वरी, नीट ऐक. श्रावणी, जेव्हा आपण आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द वाक्यात आल्यास उद्गारवाचक चिन्ह वापरतात. मी बघा म्हटलं, बापरे किती मोठा असा, म्हणजे माझ्या मनातला शब्द भावना आली की नाही? आले की नाही? आपल्या मनातल्या भावना, आनंद, दुःख ज्या वेळेस आपण व्यक्त करतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय वापरतात? उद्गारवाचक चिन्ह वापरतात. अरे बापरे किती मोठा हत्ती. अरे बापरे. बघा आपल्या मनातल्या भावना. अरे बापरे. या ठिकाणी वाक्यात 2 वेळेस उद्गारवाचक चिन्ह येतं. किती वेळेस? अरे बापरेच्या पुढे पण उद्गारवाचक चिन्ह येतं. आणि किती मोठा हा हत्ती. किती मोठा हा हत्ती. त्याच्या शेवटी सुद्धा काय येतं? उद्गारवाचक काय होतं? चिन्ह येतं. उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचं? आपल्या मनातली भावना, आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द वापरताना काय वापरायचं? उद्गारवाचक चिन्ह वापरायचं. तर एक प्रश्न म्हणतो तुम्हाला. आता महत्वाचं आहे बघा अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये किती प्रकार आहेत सांगा मला? कोणते कोणते आहेत? एकेरी अवतरण चिन्ह आणि द्विरेरी अवतरण चिन्ह. बघा आता एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचे? एकेरी अवतरण चिन्ह कसं आहे? इकडे बघा, बरोबर आहे का? दुहेरी अवतरण चिन्ह, खुशबू शेख इकडे बघा समोर. कुठे आहे ते एकेरी अवतरण चिन्ह? माझ्या कपाळावर आहे का? खुशबू बघा, सांग कुठं आहे? करेक्ट. हे कुठलं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. कोणतं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. बस खाली बाळा, लक्ष द्या इकडे. आता एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह विशू सांग बाळा. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं? उठ. हा केव्हा वापरायचं? एखादा सुविचार असो, एखाद्या लेखकाचं संत वचन असो किंवा एखाद्या संत कवीचं संत वचन असो, एखादं ब्रीद वाक्य असो, अशा वेळेस एकेरी चिन्ह अवतरण चिन्ह वापरतात. कुठलं चिन्ह वापरतात? अवतरण चिन्ह. वाजव, बँड वाजव. बँड वाजवायचं तुला? वाजवायचं. बघा एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? जेव्हा एखादा सुविचार येतो, एखादी म्हण येते, एखाद्या संताचं संत वचन येतं किंवा एखादं ब्रीद वाक्य येतं. या देशाचं ब्रीद वाक्य काय? भारत देशाचं सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे आपल्या देशाचं काय? ब्रीद वाक्य आहे. मग अशा वेळेस त्या वाक्यामध्ये काय वापरणार तुम्ही? काय वापरणार? एकेरी अवतरण चिन्ह तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी वापरणार. बघा आता दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. काय वापरतात? एखाद्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जशाच तसे लिहिताना काय वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. बघा उदाहरण सांगतो एक तुम्हाला.
हे कोणते गाव आहे? प्रमोद सरांनी विचारले. हे शब्द कुणाच्या तोंडातले आहेत? शब्द काय? हे कोणते गाव आहे? हे गाव कोणते आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातले शब्द जेव्हा जशास तसे लिहितो आपण तेव्हा त्या ठिकाणी कुठलं चिन्ह वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता बघा शेवटचं आहे संयोग चिन्ह. सातवीलाच आहे बुक आहे हे बुक किती आहे? बघा आता संयोग चिन्ह केव्हा वापरतात? तुम्हाला अपसारण चिन्ह आहे. आठवीला संयोग प्लस अपसारण चिन्ह आहे. आठवीचे विद्यार्थी मला सांगा बघून संयोग चिन्हाची आडवी रेषा मोठी आहे की अपसारण चिन्हाची आडवी रेषा मोठी आहे? कन्फ्युजन होईल तुम्हाला. संयोग चिन्हाची आणि अपसारण चिन्हाची एवढी चुकलो देवा. ओके ठीक आहे. बघा संयोग चिन्ह केव्हा वापरतात? बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्ह दिले जाते. संयोग चिन्हाची आडवी रेषा कशी आहे? छोटी आणि अपसारण चिन्हाची मोठी. आता सातवीच्या विद्यार्थ्यांना अपसारण चिन्ह नाही. तुम्ही फक्त संयोग चिन्ह लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा आठवीला जाताल ओके किंवा सहावीचे विद्यार्थी तुम्ही जेव्हा आठवीला जाल त्यावेळेस तुम्हाला संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह आहे. यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त काय संयोग चिन्ह आहे. बघा संयोग चिन्ह केव्हा वापरतात? संयोग चिन्ह म्हणजे काय बघा एक आडवी छोटीशी रेषा आहे. दाखवतो तुम्हाला. संयोग चिन्हामध्ये काय इकडे बघा ही आडवी रेषा बघा. हे काय संयोग चिन्ह. कोणते चिन्ह आहे बाळांनो? सातवी इकडे बघा. सातवी सहावी पाचवी इकडे बघा. हे काय बघा बाळांनो या चिन्हापेक्षा आडवी रेषा मोठी आली की ते कोणते चिन्ह आहे? अपसारण चिन्ह. हे लक्षात ठेवा. ओके. आता संयोग चिन्ह केव्हा वापरायचं ते तुम्हाला सांगतो. ऐका बाळांनो. दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्ह दिले जाते. कुठला? दोन शब्द सोम्या संख्या आपली त्याने टाईप. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी काय वापरायचं आहे? संयोग चिन्ह. बघा नफा तोटा. नफा तोटा. इथे दोन शब्द आले की नाही रे? एका समूहातले आले नाहीत? आलेत ना? मग हे दोन शब्द जोडण्यासाठी काय वापरायचं आहे? राजा राणी आई बाप. आई बाप एका गटातले एका समूहातले दोन शब्द जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे? काय वापरायचं आहे? संयोग चिन्ह वापरायचं आहे. बघा राजा राणी आई बाप नफा तोटा ऐक नाही बरोबर चूक हे जेव्हा शब्द येतात हे शब्द किंवा वाक्य असं एखादं येतं किंवा त्या ठिकाणी काय वापरतात? संयोग चिन्ह वापरतात. सोपं आहे की नाही बाळांनो? बघा एकूण 8 विराम चिन्ह आज आपण पाहिले. किती पाहिले? 8. कोणती कोणती? बघा पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह, त्याच्यामध्ये इकिरी आणि दुहेरी आणि शेवटचा संयोग चिन्ह. या विराम चिन्हामध्ये कोणाची काही अडचण आहे का बाळांनो? आहे का? असेल तर मला विचारा. 7वी 8वी 5वी 6वी विराम चिन्हामध्ये कोणाची अडचण आहे का? असेल तर मला विचारा. मी सांगतो तुम्हाला. आहे का? विराम चिन्ह समजले तुम्हाला? नक्की